सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले मुंबई गोवा महामार्ग रस्त्याची पाहणी दौऱ्यावर आले असताना पेण तालुक्यातील अंडरपास व सर्व्हिस रोड बाबत पेणमधील युवा नेते तथा सरचिटणीस वैकुंठ पाटील व बीजेपी कार्यकर्ते यांनी अंडरपास सर्व्हिस रोडबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिले निवेदन। मुंबई गोवा रस्त्यावर पेण तालुक्यातील वाशी नाका येथून वाशी खारेपाट भागात सुमारे 18 गावे व 15 वस्त्या असून अनेक वाहने ये जा करत असतात। वाशी नाक्यावर उड्डाणपूल नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। त्यामुळे वाशी नाक्यावर तात्काळ उड्डाणपूल व्हावा ही विनंती करण्यात आली। त्याचप्रमाणे डोलवी गावाजवळ अंडरपासची नितांत गरज आहे। तसेच या हायवेवरून भरधाव वेगाने गाड्या धावत असल्यामुळे सर्व्हिस रोडही आवश्यक आहेत। त्याची माहिती कार्यकर्त्यांकडून देण्यात आली। पेण तालुक्यातील खरोशी, दूरशेत, आंबिवली, बळवली, वाशी नाका, कांदेपाडा, वडखळ या हायवेवरील गावाजवळ सर्व्हिस रोड व्हावेत अशी वैकुंठ पाटील यांनी विनंती केली। यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी बोलताना सांगितले की लवकरात लवकर सर्व्हिस रोड व अंडरपासचे काम पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले। गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माननीय महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले आज या ठिकाणी आले होते। पेण विधानसभा क्षेत्रामध्ये नॅशनल हायवे मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत। खरोशी गावला त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीये, त्या ठिकाणी दूरशेत गावला सर्व्हिस रोड नाही, त्या ठिकाणी बळवणी गावाला सर्व्हिस रोड नाही, तर वाशी नाका अंडरपास नसल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती आहे। वडखळ जो सर्व्हिस रोड जातो त्या सर्व्हिस रोडला कोणी मालक नाहीये आणि त्या सर्व्हिस रोडवर आजही बिकट परिस्थिती आहे। त्याच्यामुळे वडखळ परिसरातील 1200 विद्यार्थी या रस्त्यावरून शिक्षणासाठी येत असल्याने त्यांची सुद्धा खूप मोठी अडचण या ठिकाणी होत आहे। या पेण तालुक्यातील प्रश्नाचे गेल्या 5 ते 10 वर्षांपासून निश्चितपणे त्या काळामध्ये मार्गी लागतील असा ठाम विश्वास असल्याचे वैकुंठ पाटील यांनी म्हटले। दौरा येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मुंबईहून येणाऱ्या आपल्या कोकणवासियांना हा रस्ता मुंबई गोवा हायवे सुस्थितीमध्ये त्यांना मिळावा, त्याच्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, खड्डे वगैरे काही असेल, सर्व्हिस रोडच्या दुरुस्त्या असतील, या नुसत्या कागदावर किंवा नुसतं मुंबईमध्ये बसून आम्हाला करायच्या नाहीत। आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहेत की हा अनेक वर्षापासून रखडलेला प्रकल्प आपल्याला आता शेवटच्या याच्यामध्ये आला आहे, हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे। पण त्याच्या आधीसुद्धा गणेश उत्सव महत्त्वाचा आहे। कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण हा गणेश उत्सव असतो, व त्यासाठी त्याच्या नियोजनासाठी आजचा दौरा आपण ठेवला। या पेण तालुक्यातील प्रश्नाचे गेल्या 5 ते 10 वर्षांपासून निश्चितपणे येत्या काळामध्ये मार्गी लागतील असा ठाम विश्वास या ठिकाणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलाय असे बोलताना बीजेपीचे रायगड सरचिटणीस वैकुंठ पाटील म्हणाले। गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग राजे भोसले आज या ठिकाणी येऊन गेले। त्यांनी बघितलं, खरं बोललं तर पेण विधानसभा क्षेत्रामध्ये नॅशनल हायवेचे मोठे प्रश्न या ठिकाणी आहेत। आपण पाहिलं, सुरुवात केली तर वरेशीला आपल्या खरोशी गावाला त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीये, त्या ठिकाणी दूरशेत गावाला सर्व्हिस रोड नाही, त्या ठिकाणी बळवली गावाला सर्व्हिस रोड नाहीये। आता आपण इथे बघितलं तर आज वाशी नाक्यावर सुद्धा अंडरपास पाहिजे, परंतु तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाहीये। वडखळ गावाची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे आणि कांदेपाड्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे। आपण पाहिलं तर वडखळ गावामध्ये जो सर्व्हिस रोड जातो त्या सर्व्हिस रोडला कोणी मालक नाहीये आणि त्या सर्व्हिस रोडवर आज जी काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे वडखळ परिसरातील 1200 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणाला पेणमध्ये येत असतात आणि त्यांची सुद्धा खूप मोठी अडचण या ठिकाणी होत आहे। आणि हे सगळं पाहता पूर्णपणे पुढे खारपाले बघितलं, कासू बघितलं, पांढरपूर बघितलं, नागोठण्यापर्यंत आज DP प्लॅन बदलायची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणचे सर्व रस्ते पूर्ण होतील असं ठोस आश्वासन सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलं आहे। परंतु या पेण तालुक्यातील मंडळींची गेल्या 5 ते 10 वर्षापासून ज्या काही मागण्या आहेत त्या प्रलंबित मागण्या आहेत। आता निश्चितपणे येत्या काळामध्ये या मागण्या पुरतील असा ठाम विश्वास या ठिकाणी मंत्री महोदयांनी दिला आहे। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र।